कधीच दिसणार नाही, कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे आणि त्यांनी आपल्या कानांनी मंद ऐकले आहे आणि त्यांनी आपले डोळे मिटले आहे, यासाठी की त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये व आपल्या कानांनी ऐकू नये व आपल्या अंतःकरणाने समजू नये व मागे फिरू नये आणि मी त्यांना आशीर्वादित आहे कारण ते पाहत आहेत व तुमचे कान आशीर्वादित आहेत कारण ते ऐकत आहेत. कारण मी तुम्हाला कशी सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहात त्या पाहायला अनेक भविष्यवादी व न्यायी मनुष्य इच्छित होते, तरी त्यांनी त्या पाहिल्या नाही. आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकायला ते इच्छित होते, तरी त्यांनी त्या ऐकल्या नाही. प्रेज लॉर्ड. प्रभू असलेले वचन आशीर्वादित करो. बसूया. प्रेज लॉर्ड. काही सूचना आहे त्यासाठी. येणाऱ्या 27 तारखेला आपले मुस्के मामा जे आहेत त्यांनी प्रेयर ठेवले आहे, परंतु मी त्या सुटल्यानंतर त्यांना कॉल करणार आहे की जर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रविवारी जर करता आलं तर जर शक्य होईल तर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू. पण जर नाही झालं तर आपल्याला 27 तारखेला अमरापूरला जावं लागणार आहे. त्यांनी रिक्वेस्ट केली आहे सर्वांना पूर्ण चर्चला येण्याची. मोठा प्रोग्राम त्यांनी ठेवला आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांना तिकडे जाणं गरजेचं आहे. म्हणून 27 तारीख लक्षामध्ये ठेवून प्रार्थनेमध्ये आठवण ठेवून आणि शक्य झालं तर पुढे ढकलली तर तसंच मेसेज टाकला जाईल ग्रुपवरती. परंतु सर्वांची येण्याची तयारी ठेवा. आपल्याला जायचं आहे की प्रभूने मामाच्या जीवनामध्ये अद्भुत काम केलं. त्यांची साक्ष तुम्ही स्वतः ऐका, कारण की ते त्या दिवशी साक्ष बी देणार आहे. अद्भुत साक्ष आहे. प्रभूने खूप महानरित्या त्यांच्या जीवनामध्ये काम केलं आणि मला ते काल सांगत होते, मला माझ्या वाईफला माझ्या लेकराला बत्तीसमा घ्यायचं, तिघांना बत्तीसमा घ्यायचं. प्रभूची काही योजना असेल ते म्हणजे मी खूप वेळेस प्रयत्न केला पण होऊ शकले नाही. प्रभूची कधी योजना आहे माझ्यासाठी. मी म्हटलं निश्चितच प्रभूच्या वेळेमध्ये हे काम होईल आणि त्याच्यापासून कोणी रोखणार नाही. म्हणून माहीत नाही, शक्यतो मास्टरांना बोलवायचा प्रयत्न करणार आहे. जर आले तर चांगलीच गोष्ट आहे. त्यांचे बाकीचे होतील, सर्व होईल आणि सुंदरशी संगती बी आपली होईल. तर प्रयत्न करूया मास्टरांना बोलवण्याचा. जर वेळ असेल तर ते येतील, नाहीतर मग संधी आपल्याला आहे, आपण त्याचा उपयोग करूया. प्रेज गॉड. सर्व आनंदी आहात. म्हणून येणाऱ्या 27 तारखेसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रभू मीटिंग आशीर्वादित करू. त्यांचे 32 निर्णय आहेत, त्याच्यासाठी बी सर्वांनी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आपण आज वचनाकडे जे आपण वाचलं आहे थोडंसं मनन करूया. आजचा माझा विषय आहे आकाशाच्या राज्याची समज. आणि ही कोणालाही मिळत नाही. सौभाग्य आहे त्यांना की ज्यांना आकाशाच्या राज्याची समज मिळाली. धनवान खरं तेच आहे की ज्यांना आकाशाच्या राज्याची समज मिळाली. जगामध्ये धनवान ते आहेत ज्यांच्याकडे करोडोनी पैसा आहे, परंतु खरं तर धनवान ते आहेत ज्यांना आकाशाच्या राज्याची समज मिळाली. कारण की ही धनसंपत्ती एक दिवस नष्ट होणारी आहे, परंतु जी समज तुम्हाला मिळालेली आहे ती अनंतकालिक आहे, ती कधीही न मिटणारी अशी आहे. आणि म्हणून प्रभू त्याच्या वचनामध्ये सांगतो की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु जे अविनाशी आहे त्याच्यासाठी तुम्ही श्रम करा, तेच आपलं खरं धन आहे. आणि एका ठिकाणी तो म्हणतो की तुमचं धन पृथ्वीवरती एकत्र करू नका की जिथं चोर येईल, जिथं गंज लागेल, परंतु तुमची धनसंपत्ती आकाशामध्ये साठवा की जेणेकरून तुम्हाला त्याच्या बदले मोबदला जो मिळणार आहे तो अनंत
म्हणून आजचा विषय आहे आकाशाची राज्याची समज ज्यांना मिळालेली आहे ते आशीर्वादित आहे. येशू मागे भरपूरसा समुदाय चालू होता आणि चमत्कार बघून खूप लोक येशू मागे चालले होते. येशूचे अनुयायी खूप होते, कारण की प्रभू ज्यावेळेस चमत्कार करायचं हे मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडचं होतं. की मेलेले उठवणं, अंधाऱ्यांना दृष्टी देणं, लंगड्यांना चालवणं, जे मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. सायन्स बी काम करू शकत नाही असे काम प्रभूने केले. आणि त्यावेळेस सायन्स बी होते, वैद्य लोक बी होते, ते जे काम करू शकले नाही असं काम माझ्या प्रभूने केले. आणि असं काम जर डोळ्याने ते बघत आहे तर विचार करा, बहुसंख्य लोक येशू मागे चालले होते. आजही जर एखादा चमत्कार झाला एखाद्या चर्च मध्ये तर गर्दीच गर्दी त्या चर्चला लागते. म्हणजे चमत्कारला बघून लोक तिकडं आपलं आकर्षण टाकतात. येशू मागे भरपूरसे लोक चालले होते आणि येशू मागे ज्यावेळेस चालत असताना प्रभू दृष्टांतात बोलायचा. दृष्टांत म्हणजे काय, पेरणारा पेरणी करायला चालला आणि मग काही बी वाटेवर पडले, काही बी खाटावर पडले, काही बी काठीने जोडपात पडले. तो दृष्टांतात बोलायचा. हे लोकांना समजत नसायचं, परंतु त्याचा अर्थ जो आहे प्रभू त्यांना समजून सांगायचा की काठीवर पडलेलं ते आहे, खडकावर पडलेलं ते आहे, सुपीक जमिनीत पडलेलं ते आहे. त्याचा अर्थ प्रभू समजून सांगायचा. त्या ठिकाणी अशी जी घटना आहे की जी आपण आज वाचणार आहोत की प्रभू त्यांना म्हणत आहे, मला वाटतंय 10 वचनामध्ये बघा. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, तू त्यांच्याशी दाखल्याने का बोलतोस? बघा, प्रभूकडून जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर पहिलं प्रभूकडे या, त्याच्या जवळ या. जर काही प्रश्न असतील तर आप खुद सोडवायचा प्रयत्न करू नका, त्याच्या जवळ या. प्रभू आपोआप सोडून देईल तुम्हाला. तुम्ही सोडायचा प्रयत्न करताल तर अधिक गाठणी होतील, परंतु ज्यावेळेस प्रभू सोडेल ना, खुल्ला सोडून टाकेल. आणि म्हणून आप खुद सोडायचा प्रयत्न करू नका. आपलं जीवन प्रभूच्या हातात द्या. प्रभू आपले आप त्याच्यानुसार आपल्याला तो जे प्रतिफळ द्यायचा आहे तो देणार. म्हणून शिष्य येशूकडे आले, तसंच आज बी आपल्याकडे येशू यायचं आहे. आणि येशूकडे येणं म्हणजे काय की आज तो देहामध्ये नाही आहे, परंतु तो आज आत्म्याने तुमच्यामध्ये आहे. मग त्याच्याजवळ येणे म्हणजे काय, बायबल घेऊन त्याच्याजवळ बसा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनातले सर्व प्रश्न तो सोडवेल. म्हणजे तो शिष्य येशूकडे आले बघा. आणि काय बोललाय, त्याने त्यांस उत्तर दिले. 10 वचन. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्यांनी का बोलता? येशूच्या ते एकदम जवळ येऊन म्हणाले, काय म्हणाले, तू त्यांच्याशी दाखल्यांनी का बोलतोस? म्हणजे शिष्यांची इच्छा होती की प्रभू तू दाखल्याने बोलतो, त्यांना समजत नाही, त्यांना समजावं असं तू सांग. म्हणजे आज बी कधी कधी होतं ना की पास्टर जे बोलतात ते इतरांना कळत नाही, मग लोक गपचूप जाऊन सांगतात पास्टर थोडासा संदेश नाही आहे गेलाय, थोडस कमी पाण्यामध्ये जाणं थोडं कठीण आहे, थोडस घ्यायचं पाण्यात त्यांना घेऊन जात. मग रिक्वेस्ट करावी, पास्टर मराठीत बोला, मराठीत प्रचार करा. म्हणजे जे आहे असतं ते लोक आणि मग त्यासाठी गुडघे इतकं पाण्यात त्यांना न्यावं लागतं. मग हे म्हटलं प्रभू मोठ्या समुद्रात त्यांना घेऊन जाऊ नको, पहिलं यांना थोडस गुडघे इतकं पाण्यात घेऊन सर. म्हणजे दाखल्यांनी बोलताय त्यांना समजणार प्रभू तू काय बोलतोय. म्हणून शिष्यांनाच प्रश्न पडला, इतके लोक तर आले जवळ, परंतु यांना काही समजणारच, हे फक्त चमत्कारच घेऊन चालले, परंतु जीवनाच्या गोष्टी यांना समजाव्या. म्हणून प्रभू तू दाखल्यांनी का बोलतोस? आमची इच्छा आहे जे आम्हाला समजतंय ते त्यांना बी समजावं. काय आज तुमची इच्छा आहे का? आपल्याला असं वाटतं की नाही, आजूबाजूला आपले जे परिचयाचे आहेत, जे आपल्याला समजलंय ते त्यांना समजावं. आणि आपण त्याच्यासाठी प्रार्थना बी करतो प्रभूकडे, प्रभू मला समजलंय, माझ्या वाईफला समजावं, माझ्या वडिलांना समजावं, माझ्या आईला समजावं. हा विचार शिष्यांचा बी होता. प्रभू तू दाखल्यांनी का बोलतो? उघडपणे बोल ना. किती चांगला विचार आहे. विचार चांगला आहे की नाही? सगळ्यांचे विचार चांगले आहेत, परंतु प्रभू काय म्हणतो बघा 11 वर्षामध्ये, त्याने त्यांस उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्यातील तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. म्हणजे प्रभूला स्पष्टपणे काय सांगायचंय, जरी मी यांना उलगडून सांगितले तरी त्यांना समजणार नाही.
कारण की त्यांना ती समजच दिलेली नाही आहे, ती समज तुम्हाला दिलेली आहे. म्हणून तुमच्या सगळं मी दृष्टांतात बोललो तरी तुम्हाला समजेल, त्याचा उलगडा करून जरी सांगितलं तरी मी तुम्हाला समजेल. काय म्हणजे बरोबर आहात तुम्ही? आता सरपंच सीड आहे, याच्या विषयीच लिखित नाहीये परंतु ते प्रगटीकरण आहे, परंतु त्याविषयी दृष्टांत आहे. आणि तो दृष्टांत ज्यावेळेस तुम्हाला समजतो की जंगली दाणा आहे आणि खरा एक गिव आहे, मग त्याच्यातच सरपंच सीड लपलेला आहे. म्हणजे ज्या वेळेस तो उलगाडा होतो त्यावेळेस समजते, परंतु ज्याला समज दिलेली आहे त्याला समजते की जंगली दाणा कोणता आहे आणि गहू कोणता आहे. जंगली दाणा म्हणजे काय? दुष्टाचं बीज. आणि गेहू म्हणजे काय? राज्याची संतान. म्हणजे हे उलगाडा आपल्याला सहज होऊन जातो, परंतु ज्यांना समज नाहीये त्यांना समजत नाही. म्हणून प्रभू काय म्हणतो पुढे वाचा, कारण ज्या कोणाजवळ आहे हा, त्याला दिले जाईल ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल. हा. परंतु ज्या कोणाजवळ नाही हम्म. त्याचे जे असेल ते देखील त्याच्या मला असं वाटतंय की तुमच्याकडे होतं तुम्हाला प्रभूने अधिक दिले. माझ्या बरोबर आहात? म्हणजे तुम्ही त्याच्या खोजी होता, त्याच्या सत्याच्या खोजामध्ये होता. थोडं होतं परंतु अधिक प्रभूने तुम्हाला देऊन टाकले. परंतु असे काय आहेत की ज्यांच्याकडे आहे, प्रभू म्हणतो मी त्यांच्याकडून बी घेईल की त्यांच्यापाशी काहीच नसावं, ते घेऊन प्रभू तुम्हाला देईल. आता बघा या ठिकाणी यहुदी आहे आणि अन्य जाती आहे. अन्य जातीकडे होतं, प्रभूने ते हिरवून घेतलं आणि तुम्ही मूर्ती पूजामध्ये बसलेले होते. थोडं सत्याच्या खोजामध्ये तुम्ही चालले होते की देव आहे, देव आहे. देवाने तुम्हाला अधिक दिले. आम्ही बोलताय का? अधिक म्हणजे काय की वधू होण्याचं सौभाग्य जे त्यांचं होतं ते तुम्हाला मिळालं. समजतंय का? म्हणजे वधू ते नाहीये जे यहुदी होते, जे पहिले पाचारण केलेले होते, परंतु प्रभूने त्यांच्या जागेवर तुम्हाला एक काय म्हणतात कलम रूपी लावलं, कलम केलंय तुम्हाला. म्हणजे अधिक तुम्हाला दिलेला आहे. यहुदी लोक त्या योग्यतेचे ठरले नाही, म्हणून प्रभूने सुशुभ संदेश अन्य जातीकडे वळवला. आणि म्हणून तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत की काय म्हणते बायबल वाचा पुढे, ज्यांच्याकडे कारण ज्या कोणाजवळ आहे ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल. भरपूर होईल. पुढे, परंतु ज्या कोणाजवळ नाही ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. त्याच्यापाशी जे आहे ते बी त्याच्यापासून काढून घेतलं जाईल. पुढे, ह्यास्तव मी त्यांच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही आणि ऐकत असता ऐकत नाही व त्यांना समजतही नाही. दाखल्यांनी बोलण्याचा अर्थ काय? बघतेत परंतु दिसत, ऐकतेत परंतु काय समजत. म्हणजे हा कोणता मनुष्य आहे? बघतोय दिसत नाही, ऐकायला येत आहे परंतु ऐकत नाही. याला काय म्हणू शकता तुम्ही? डोंगी. डोंगी बोलू शकता की नाही? एखाद्याला खरंच जर समजायचं आहे तर तो समजून घेतो, पण एखाद्याला समजायचंच नाही तर तो ढोंग पण करतो. म्हणजे एखाद्याला खरंच झोपलाय त्याला तुम्ही उठू शकता, आणि जो झोपायचं नाटक करतो त्याला उठवतो. उठू शकता नाही? ते झोपायचं नाटक करतोय त्याला तुम्ही उठू शकत नाही. खरा झोपलेला आहे ना ते उठू शकतो. मग कधी कधी सवय असते माणसाला, आवाज आला का ते घरच्यांना असं दाखवतो झोपलेलं, पण ते सगळं ऐकत असत. काय चाललंय काय नाही चाललंय, मग उठून सांगा माझ्याविषयी असं बोलले तुम्ही जा त्याला उठवा, तरी ते झोपलेलं दाखवेल तुम्हाला, पण ते ऍक्च्युली ते घरात काय चाललंय सगळं ऐकत. ऐका माझ्या बरोबर आहात का तुम्ही? म्हणजे अशा व्यक्तीला की जो ढोंगी आहे त्याच्याविषयी तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही, परंतु जो खरा खोजी आहे त्याला थोडं द्या, ते उठून येईल. तो तुमचा पिछा करेल की काहीतरी आहे या भावाकडे, की काहीतरी आहे की मला याचा पिछा करायचा आहे. तो बरोबर तुमच्या मागे मागे येईल. तुमच्या वागण्याने, तुमच्या बोलण्याने, तुमच्या वर्तुकीनुसार जे बी पेरता त्यानुसार निश्चितच तो एक व्यक्ती वाचणार. माझ्या बरोबर आहात का? येशू मागे भरपूरचा समुदाय चालला होता, परंतु या समुदायाला शिष्यांची इच्छा होती की यांना सगळं समजावं, परंतु प्रभू म्हटला त्यांना कान आहे ऐकत नाही, डोळे आहे त्यांना दिसत नाही. आता प्रभूला त्यांना काय दाखवायचं होतं की जो समोर उभा आहे चमत्कार प्रभूने केला, तो पाण्याचा दाखल केला. त्या ठिकाणी 6 कुंड्या होत्या. किती? 6 कुंड्या होत्या.
आणि त्या 6 कुंड्या यहुदीच्या मला वाटते, याच्यानुसार ते बघा तिथं लिहिलेलं आहे, यहोवाचे उपक्रम त्याचा 4 तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांच्या रीतीनुसार तिथं 6 कुंड्या होत्या असं लिहिलेलं आहे. तेथे यहुद्यांच्या शुद्ध करण्याच्या रीतीप्रमाणे यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या प्रमाणे त्या ठिकाणी काय होत्या, पाण्याच्या 6 दगडी कुंड्या ठेवलेल्या पाण्याच्या 6 दगडी कुंड्या ठेवलेल्या होत्या. आता सगळ्यांचं लक्ष ह्या दगडी कुंड्याकडे लागलं होतं. का? कारण की ती त्या ठिकाणी त्यांना असं वाटायचं की याच्यामध्ये पाणी आहे, याच्यातून आम्ही शुद्ध करेल, स्वतःला शुद्ध करू शकतो ह्या पाण्याने. आणि यांनाही वाटलं की आता शिष्य पाणी भरतायत म्हणजे आमचं पण पुन्हा शुद्धीकरण करणार आहे. ते समजू शकले नाही की आता काय घडणार आहे. परंतु येशू शिष्यांना म्हटला की तुम्ही फक्त हे जे 6 कुंड्या ज्या आहेत त्या तुम्ही पाण्याने भरून टाका. जसंही त्या भरून टाकल्या, येशू म्हटला जा भोजनाच्या प्रधानाला तुम्ही द्या. आणि ज्यावेळेस त्यांनी ते चकले तर त्याला तो दाखरस दिसला, दाखरस लागला. आणि तो म्हणतो, अरे जे सुरुवातीला असतं ते शेवटपर्यंत कसं काय ठेवलं? लोक तर सुरुवातीला चांगलं देतात आणि नंतर पांचट देतात. मला सांगायचे काय माहितीये का, 6 कुंड्या तिथं होत्या, परंतु 7वी कुंडी जिवंत तिथं उभं होती. कोणाचं त्याचं लक्ष कोणाचं लागलं नाही. असं या समुदायाबरोबर घडलं. चमत्कार करणारा तिथं आहे, त्याला ते बघू शकले ना, म्हणलं येशूचा मुलगा आहे. आणि कानेगावात बी तेच घडलं. सर्व पाहुण्यांचं लक्ष वधूवराकडे लागलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात परत झालं असं का दाखरस घटला तर सगळ्यांचं लक्ष दाखरसाकडे लागले, परंतु जीवन तिथं आलेलं आहे, जीवनाकडे कोणीच बघितलं नाही. म्हणजे 7वी कुंडी तिथं आलेली होती. आम्ही बोलताय का? ज्या 6 कुंड्या खाली होत्या त्या भरण्याचं काम 7व्या कुंडीने केलं. आम्ही बोलताय का? म्हणजे आज बी आपण सगळे खाली आहोत, 7वी कुंडी इथं आलेली आहे. त्या 7व्या कुंडीला आपल्या जीवन त्याच्या हातात द्या, तो भरेल आपल्याला. तिथं काम कोणी केलं माहितीये का? शिष्याने केलं. आता शिष्याचं शुभवर्तमान तुमच्याकडे आलं म्हणजे तुम्ही दाखरसात बदलून जाणार आहात. समजते का मला काय सांगायचं? येशू बोलला ते शिष्याने ऐकलं आणि शिष्याने जे केलं ते पाणी दाखरसात बदललं. म्हणजे पहिला शुभ संदेश थोमाच्या द्वारे इंडियामध्ये आला आणि आज आपण दाखरस बनलेलो आहोत. म्हणजे त्याचा शुभ संदेश घ्या म्हणजे तुमच्यामध्ये जीवन येईल. म्हणजे जे येशूने दिलं, प्रेषितांनी घेतलं, आपली बुद्धी लावली नाही, हाय तसंच त्यांनी दिलं. ज्यांना त्यांनी दिलं ते बदलून गेले. म्हणून आज ज्या ज्या ठिकाणी प्रेषितांचे पाऊल लागले ती भूमी जाऊन बघा, आशीर्वादित भूमी. केरला जा, आशीर्वादित आहे. पंजाब आशीर्वादित आहे. कल्याण आशीर्वादित आहे. काय झालंय? ज्या शिष्यांचे पाऊल तिथं लागले प्रभूने ती आशीर्वादित भूमी केली. मला सांगायचे काय, 6 कुंड्यांकडे लक्ष आहे, 7वी कुंडी जीवन त्या ठिकाणी आलेली आहे. कोणाचंच लक्ष त्याच्याकडे लागलेलं नाही, परंतु समज त्याला मिळाली की 7वी कुंडी आमच्या बरोबर आहे. म्हणजे ते शिष्य म्हटले नाही की प्रभू तू, अरे आम्ही पाहुणे बनून आलो, तिकडे आम्हाला जेवण करायचे, आम्ही भुकेले आहोत. सहजासहजी लग्नामध्ये माणूस कशासाठी जातो? जेवायला बी जातो, पाहुणचारासाठी जातो की नाही? पांच्या घातलं पाहिजे, टोपी घातली पाहिजे, हार फुल दिला पाहिजे. लग्नात गेलं म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागते की नाही आपल्याकडे? आता गुरु आहे, शिष्य आहे, लग्नात चालले म्हटल्यानंतर काहीतरी प्रभूने कामाला लावलंय मध्ये पाणी भरा. म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये जे पाडायचं काम आहे, प्रभू म्हटलं आता तुम्ही पडा, तुम्हाला मी नंतर उठवणार आहे. म्हणजे त्या शिष्याने ज्यावेळेस पाणी भरलं तर महिमा कोणाची झाली? शिष्याची झाली ना. अरे पाणी भरलं, दाखरस कसं काय झाला? आम्ही बोलताय का? पहिले झुका, प्रभू आपोआप तुम्हाला उंच करेल. पहिले नम्रपणा, प्रभू तुम्हाला उंच करेल. ती 7वी जी कुंडी होती ना, बायबल सांगते मी जीवनाचं पाणी आहे, जो कुणी माझ्यामधून पिन त्याला पुन्हा तहान लागणार नाही. अशी जिवंत कुंडी आज आपल्यामध्ये विराजमान आहे. आता ती कुंडी अशी नाहीये, ती कुंडी विषयीचं वर्णन आहे. बायबल सांगते सूत्रसंहिता 23 अध्यायामध्ये दाऊद म्हणतो, 3ऱ्या वचनात आहे, 23:3-4. सूत्रसंहिता 23 अध्याय आणि 2 का 3 वचनाचा बघा. दाऊद म्हणतो माझा कटोरा भरून वाहत आहे. 5 वचन वाचा. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण वाढतोस, हा, तू माझ्या डोक्याला तेल लावतोस, माझा पेला भरून वाहत आहे. पियाला भरून वाहत आहे. मनुष्याचे विचार असतात की पियाला भरायचा तर तो काठपाठ भरीत जातो. कसे भरतात?
सांडू नये म्हणून किती भरतात? जर एखाद्याला आपल्याला पाणी द्यायचंय, आपण किती देतो? भर देतो का? जेवढा प्याला आहे तेवढं देणार की नाही? प्रभू वाहतो ना असं देतो. दाऊद म्हणतो माझा प्याला भरून वाहतोय, म्हणजे प्रभूला चिंता नाहीये, ते भरून वाहतोय ना, ते दुसऱ्यासाठी वाहतोय. तुझ्यासाठी तेवढाच आहे, वाहतोय तो दुसऱ्यासाठी. आमेन बोलताय का? आज मनुष्याचे विचार सीमित आहेत. आपण म्हणतो ते फक्त माझ्यासाठी आहे, नाही ते भरून व्हायला पाहिजे. आराधना अशी करा की ती मी माझा आवाज सुंदर आहे म्हणून नाही करायची आहे, माझा प्याला भरून वाहतोय. म्हणजे ती आराधना अशी आहे की मी बी आशीर्वादित आहे आणि लोक बी आशीर्वादित होत आहेत. परफेक्टली एकदम प्रभूच्या सेवेमध्ये उतरा. देव म्हणतो, दाऊद म्हणत आहे माझा प्याला भरून वाहतोय. हे भरून वाहण्यासाठी त्याला प्रॅक्टिस करावी लागली. प्रॅक्टिस करत होता जंगलामध्ये, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणे पडणार नाही, हिरव्यागार कुणात तो मला चालवतो. म्हणजे तो स्वतःमध्ये बी भरलेला आहे, आता त्याचा प्याला भरून वाहत आहे. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये डेली प्रॅक्टिस आहे. आमेन बोलताय का? जशी तुम्ही प्रॅक्टिस करताल तसे तुम्ही भरताल. आमेन बोलताय का? एखादा क्रिकेटर आहे, ज्यावेळेस तो रोज 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 प्रॅक्टिस करतो तेवढा तो परफेक्ट बनतो. माझ्या बरोबर आहात का? आज बॉलरचं नाव आहे बुमराह. म्हणजे सगळ्यांच्या तोंडात आहे बुमराह बुमराह बुमराह. बॉलिंग बुमराह, त्याची बॉलिंग अशी आहे, म्हणजे सहजासहजी विकेट घेतो, सहजासहजी असे बॉल टाकतो की त्याच्यावरती रन काढू शकत नाही. मग त्याच्यासाठी त्याने प्रॅक्टिस किती केली असेल? ते परफेक्ट बनण्यासाठी त्याला प्रॅक्टिस करावं लागली डेली. तसं प्रभू मध्ये परफेक्ट बनायचं आहे, प्रॅक्टिस करा. ती फक्त पालकासाठी, ती फक्त लीडरसाठी नाहीये, ती प्रत्येक विश्वासी लोकांसाठी आहे. घरामध्ये देखील प्रॅक्टिस करा. वचन समजत नाही ना, प्रॅक्टिस करा. गाता येत नाही ना, प्रॅक्टिस करा. प्रभूसाठी मुख खोला, प्रभू ते भरेल. वाचलंय का तुम्ही बायबल मध्ये? प्रभू तू माझे मुख खोल, नाही तू माझे मुख खोल म्हणजे मी ते भरेल. वाचलंय की नाही आहे? पहिलं खोलावं लागते मग प्रभू भरेल. एखादं पात्र असते ते बंद असते, घाण पडू नये, धूळ पडू नये, आपण काय करतो? बंद करून ठेवतो की नाही पात्र, आणि मग खोलतो कधी? ज्यावेळेस त्याला साफ करायचं असतं, त्याच्यात पाणी ओतायचं असतं, त्यावेळेस आपण त्याला काय करतो? माझ्या बरोबर आहात का तुम्ही? म्हणजे तुमचं समजा असं मी सांगतोय, ते पात्र तुम्हाला खोलायचं आहे, त्याला साफ करायचंय. आता काय बाटले, आता बाटले पूर्वी होते तर ते आतून कधी साफ करता येत नव्हते, हे साळीचं, पण ते आत घाण असायचीच. मग एका विचाराने मनुष्याने विचार केला की त्याच्यात जाणार असं ब्रश काढायचा. मग त्याने ते ब्रश काढले, बरोबर आतमध्ये जाऊन बरोबर. एक मनुष्य असा आहे की तो जर त्याने बनवलंय तर त्याच्या आतली शुद्धीकरण कसं करायचं त्यासाठी तो काही शस्त्रत काढतो, तर देव नाही करू शकत का? तुमच्या किती काही आतमध्ये धूळ बसू द्या, प्रभू ती बाहेर काढणार. आमेन बोलतोय. त्याचं रक्तच असं आहे ब्रदर, ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ते असं काम करताना जितक्या घाण बसलेले आहे ते धुवून काढतं. म्हणून दाऊद म्हणतो माझा प्याला भरून वाहतोय. पूर्ण प्याला बंद पॅक आहे आपला, आता त्याला खोला, त्याला साफ करा, जेणेकरून प्रभू ते भरेल. अशी वेळ आली होती की ज्यावेळेस पृथ्वीवरती पूर्ण भ्रष्टता आली होती आणि देवाने नोहाला सांगितले की मी माझ्या समोर आता सर्व मानव जात भ्रष्ट झालेले आहे, की मी आता सर्व नष्ट करणार आहे. ते एकच मनुष्य नूह नावाचा या पृथ्वीवरती धार्मिक होता. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आणि 13 वचनामध्ये नोहाकडे वचन येते बघा. उत्पत्ती 6वा अध्याय आणि 13 वचन. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांच्या अंतःकरणाचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडा. 2 गोष्टीचं वर्णन प्रभू या ठिकाणी करत आहे की पृथ्वी ज्याच जुलुमाने भरलेली आहे आणि दुसरं आहे ती भ्रष्ट झालेली आहे. ज्याच जुलूम म्हणजे काय? एखादा व्यक्ती नम्रतेने राहत आहे, धार्मिक जीवन जगत आहे, त्याच्यावरती अन्याय करणं म्हणजे जुलूम करणं. म्हणजे एखादा चांगला स्वच्छतेने वागतोय आणि त्यालाच त्रास द्यायचं म्हणजे काय? जुलूम करतायत लोक. आज काय चालू आहे? जुलूमच. तुम्ही काय चर्च मध्ये दारू प्यायला शिकवतात? चर्च मध्ये विचार करायला शिकवतात? चर्च मध्ये तुम्ही चांगलं ते शिकवतायत, परंतु तरीही जे चांगलं शिकवलं जातं असं धार्मिक गुरूंना सतवलं जात आहे. म्हणजे काय होत आहे?
काय होतंय बोला ना, काय होतंय? जुलूम म्हणजे काय? त्याच्यावरती काय अन्याय केला जात आहे, बरोबर की नाही? म्हणजे अन्याय कोणावरती केला जात आहे की जो धार्मिक जीवन जगत आहे, धार्मिकतेचं शिक्षण दिलं जात आहे, त्या व्यक्तीवरती अन्याय केला जात आहे. हे आताच नाहीये, हे नोआच्या वेळेस बी होतं. अन्याय चालू होता, न्यायी लोकांवरती अन्याय. पुढे ती भ्रष्ट झाली होती. भ्रष्ट मनुष्य भ्रष्ट कधी? ज्यावेळेस तो पापामध्ये पडतो, पापामध्ये वाहून जातो, तो भ्रष्ट होऊन जातो. त्याला समजत नाही की आता काय करायचं. त्याला वाटतं हे सर्व काही जीवन आहे. एकापेक्षा अधिक पत्न्या ठेवणं, व्यभिचारामध्ये पडणं, पापामध्ये फसणं, जगामध्ये आपलं जीवन व्यतीत करणं, ही सर्व भ्रष्टता आहे. आज तुम्हाला दिसतंय का? आता ही भ्रष्टता काय होती बघा, बायबलमध्ये असं लिहिलं आहे. दुसरं वचन वाचा, 6वा अध्याय आणि दुसरं वचन. ही भ्रष्टता काय आहे तुम्हाला समजेल, आणि आज ते चालू आहे की नाही ते बी तुम्हाला समजेल. तेव्हा मानव कन्या सुंदर आहे, मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या, ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. त्या त्यांनी, म्हणजे काय समजतं? ज्या त्यांना आवडल्या त्यांनी बायका केल्या. घरच्यांना नाही सांगितलं लव्ह मॅरेज, मला विवाह करायचा, हिच्या बरोबर, हिच्या घरच्यांबरोबर बोला, असं नाही. आवडल्या, असं होतंय का? आवडलं लव्ह मॅरेज करून. जी भ्रष्टता पृथ्वीवरती आली होती ती हीच होती. देवाच्या पुत्रांनी बघितले की मानव कन्या सुंदर आहेत. आता हे देवाचे पुत्र कोण आहे? स्वर्गदूत नाहीये, देवाचे पुत्र हेच आहेत जे चर्च मध्ये बसलेले, आदमाचे. म्हणजे आज तयारी केलं तर ते तुम्ही आणि आज तुम्ही चर्च मध्ये बसून मी जर जगामध्ये स्त्रियांकडे दृष्टी लावत आहात तर ही भ्रष्टता आलेली आहे. बघा प्रत्येक चर्च तुम्ही फिरा, चर्च मध्ये भ्रष्टता आलेली आहे. बाकी काही नाही चालत आहे, फक्त हेच चालू आहे. सुंदर दिसली, वचनासाठी नाही जायचं, भक्तीसाठी नाही जायचं. जी सुंदर स्त्री आहे तिच्यासाठी चर्च मध्ये जायचं. ही भ्रष्टता पूर्ण चर्च मध्ये पसरलेली आहे. परंतु आज जर आपल्याला ह्यामधून वाचायचं असेल तर ब्रदर बायबल सांगते, दाऊद म्हणतो की मी ह्या पापापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवू. तर दाऊद म्हणतो तुझ्या वचनाने सावध राहिलेले मी स्वतःला पवित्र राखू शकतो. जर तुम्हाला पवित्र ठेवायचं आपलं जीवन तर तुम्हाला देवाच्या वचनानुसार जीवन जगावं लागेल. माझा विषय आहे समज. आता ही पृथ्वी नष्ट होणार आहे याची समज कोणालाच नव्हती, पण त्याचे प्रगटीकरण जे होतं ते नोहाला समजले होते की प्रभू ही पृथ्वी नष्ट करणार आहे. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलं आहे अखिल पृथ्वीवरती फक्त नूहच धार्मिक, सात्विक आणि देवाला भिणारा व्यक्ती होता. आज ते तुम्ही असू शकता. माझ्या बरोबर आहात का? म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सर्व पाप दिसेल, परंतु तुम्ही स्वतःला दाखवून बघता की देवानी मला वेगळं केलं याच्यामधून. म्हणजे नोहाच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवू शकता की देवाने तुम्हाला पवित्र केलंय. आता हा जो संदेश होता तो नोहाकडे आला. आता नोहाकडे संदेश काय आला होता? 6वा अध्याय 14 वचन. तू आपणा करिता गोफेर लाकडाची तारू कर. हा, तू त्या तारवात कोठड्या काढ आणि त्याला आतून व बाहेरून डांबर. म्हणजे जर स्वतःला वाचायचंय, स्वतःला जर तुला वाचवायचंय तर प्रभूने त्याला कामाला लावलं. बघा बायबल मध्ये असं लिहिलेलं ना, परमेश्वर झोपती देतो. झोपती देतो म्हणजे तुम्हाला झोपलंच नाही राहायचं. म्हणून म्हटलं असतं प्रभू झोपतही दे ना, मग तू मी झोपतो आणि तूच लाकडं आणून दे ना प्रभू. तसं होत नाही. याचा अर्थ काय वेगळा आहे, पण मनुष्य वेगळ्या रीते घेतो. झोपही देतो म्हणजे झोपा. प्रभू एक ठिकाणी मी असं बी म्हणतो, वचन ते बी घ्यायचं, हे असा मुंगीकडे जा, मुंगी जसं काम करते तसं तू काम कर. आमेन. मनुष्य एकच वचन धरून चालतो, परंतु दुसरं वचन त्याच्याशीच मिळतं जुळत आहे. म्हणजे काय, आळस आपल्यामध्ये नसून आहे. आता ज्यावेळेस प्रभूचं वचन नोहाकडे आले, नोहाला सांगितले स्वतःला वाचवण्यासाठी गोप्य वृक्षाचं लाकडं आण आणि त्याच्यापासून एक तारू तू निर्माण कर. आता म्हणजे काय, सर्व इन्व्हेस्टमेंट तुला त्याच्यात करायची आहे, तुला वाचवण्यासाठी. आमेन बोलताय का? मग तुम्हाला वाचायचं आहे ना, तर जे वाचण्यासाठी जे आहे त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत राहा. इन्व्हेस्ट करत राहा. तुमचं जे काय तुमच्याकडे आहे ते लावा. कशासाठी लावायचंय? तुम्ही वाचणार कशापासून आहात? वचनासाठी. मग वचनासाठी तुम्हाला जे खर्च करायचं ते करत राहा. आमेन बोलताय का? म्हणजे वचनासाठी काय करायचंय? तुम्हाला मीटिंग लावायची आहे, घरच्यांना बोलवून
तुमच्या नातेवाईकांना बोलवून तुम्हाला मीटिंग लावायची आहे, संदेश त्यांना लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. जे करायचं ते तुम्ही करा, कारण की ही शेवटची वेळ आहे. आता मनुष्याला असं समजते की हेच वेगळे आहे की यांच्याकडे एंड टाइम मेसेज आहे, परंतु ऍक्च्युअली एंड टाइम मेसेज नोहाकडे होता. पृथ्वी नष्ट होणार आहे आणि संदेश नोहाकडे आला होता. म्हणजे विचार करा, नोहाकडे जो मेसेज आला एंड टाइम मेसेज, तोच मेसेज तुमच्याकडे माझ्याकडे आलेला आहे. एंड टाइम मेसेज. आम्ही बोलतोय आज तो मेसेज जगामध्ये कोणाकडे नाहीये, संप्रदायाकडे नाहीये. तो मेसेज आज प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. शेवटच्या काळचा संदेश. आता शेवटच्या काळचा संदेश काय आहे की मी सर्व पृथ्वी नष्ट करणार आहे, परंतु तुला तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तू काय कर. 14 वचन. तू आपला करता गोफर लाकडाची तारू कर. हा तू त्या तारवात कोठड्या काढ हा आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव आणि तू ते याप्रमाणे कर. आता प्रभू त्याला सांगत आहे लाकडं तोडून आणायचे आणि डांबर बी तुला बनवायचं. सांगितलंय प्रभूने, ते करावंच लागणार आहे. लाकडं आणायचे तर जंगलामध्ये जावं लागेल, जवळ तर नाहीये. मग जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायचे, जायचंय. वृक्षापासून डांबर निघते, त्या वृक्षापासून डांबर बी काढायचंय. म्हणजे त्याची जी बुद्धी आहे, त्याची जी ताकद आहे, ती सर्व स्वर्गीय राज्यासाठी आता तो लावतोय. आता मी तुम्हाला पुढे सांगते स्वर्गीय राज्य कुठे लपलेलं आहे. स्वर्गाचं राज्य हे त्याच्या आत लपलेलं आहे नोहामध्ये. आणि तेच प्रकटीकरण त्याला मिळालेलं आहे की आता प्रभूंनी मला सांगितलंय ते मला करायचंय. तर त्यांनी लाकडं आणायला सुरुवात केली, डांबर बनवायला सुरुवात केली. आपली सर्व वेळ प्रभूच्या राज्यासाठी त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्याला म्हणतात फुल टाइम मध्ये उतरलेला पास्टर. आम्ही बोलतोय आपण तरी काम करतोय, सेवा करतोय, परंतु नूह फुल टाइम उतरला. माझ्या बरोबर आता त्यांनी सर्व काम सोडून दिले, कारण की एंड टाइम मेसेज त्याला मिळाला. काय आता पृथ्वी नष्ट होणार आहे, आता सगळं काम सोडा, प्रभूने सांगितलेलं काम करा. माझ्या बरोबर आज कोणालाच विश्वास नाहीये की नष्ट होणार आहे, प्रभू येणार आहे, आपलं रॅप्चर होणार आहे. फक्त आपण ऐकतोय रॅप्चर होणार आहे, रॅप्चर होणार, पण त्याच्या प्रती हालचाल काय? ज्यावेळेस नोहाला मेसेज मिळाला की पृथ्वी नष्ट होणार आहे, त्याची हालचाल काय सुरू झाली बघा. ज्यावेळेस त्याला मेसेज मिळाला की पृथ्वी नष्ट होणार आहे, तर त्याची हालचालीकडे लक्ष लावा. आता तो जंगलामध्ये जाऊ लागला, आपलं काम सोडून दिलं, आपलं कुटुंब सोडले, जंगलात जाऊन आता लाकडं तोडून आणू लागला. माझ्या बरोबर आहात का? एंड टाइम मेसेज मिळालाय, परंतु त्याच्यासाठी हालचाल काय? आपण आहोत तसंच आपलं जीवन चाललेलं आहे, परंतु संदेश तर मिळालेला आहे की प्रभू येणार आहे, आपल्याला घेऊन जाणार आहे. मग त्याच्यानुसार आपली हालचाल होणं गरजेचं आहे. आम्ही बोलताय का? म्हणजे आज जर एंड टाइम मेसेज तुम्हाला मिळालेला आहे तर त्याची समज बी मिळणं गरजेचं आहे. फक्त कानाने ऐकून जमत नाही, त्याचे समज, त्याचं प्रगटीकरण बी मिळालं पाहिजे की खरंच प्रभूचं राज्य या पृथ्वीवरती एक दिवस येणार आहे आणि मला त्याच्यासाठी जीवन जगायचं आहे. नोहाने आपलं जीवन समर्पित केले, लाकडं आणायला सुरुवात केली, आता कामाला लागत होते, डांबर बनायला सुरुवात केली. आता पुढे असं लिहिलेलं आहे यशायाचं पुस्तक, त्याचा 11वा अध्याय आणि 6 आणि 9 वचन बघू. यशायाचं पुस्तक 11वा अध्याय. यशाया 11वा अध्याय 6 ते 9. आणि लांडगा कोपरांपाशी राहील, चित्ता करडापाशी बसेल, आणि वासरू, तरुण सिंह व पुष्ट पशु एकत्र बसतील, आणि नहार बोल त्यांस वाट दाखवून देईल. हे सर्व उत्पत्तीमध्ये घडलं. म्हणजे उत्पत्तीमध्ये ज्या वेळेस देवाने सर्व काही रचलं होतं, तर आदम सिंहापाशी बी जाऊ शकत होता. आदम खुंकार प्राण्यांजवळ बी जाऊन त्यांना आज्ञा करू शकत होता. म्हणजे देवाचं राज्य त्या धनवाटिकेमध्ये होतं. आता ज्यावेळेस पृथ्वी भ्रष्ट झाली, पाप आलं, तर हेच राज्य पुन्हा प्रभूने नोहाच्या तारूमध्ये आणलं. माझ्या बरोबर आहात का? म्हणजे नोहाच्या तारूमध्ये सिंह बी होता, हत्ती बी होता, मेंढरू बी होतं, शेळ्या बी होत्या, शिव बी होता, परंतु कुणी एकमेकाला खात नाहीये. दिसतंय का देवाचं राज्य नोहाच्या तारूमध्ये आलेलं? आम्ही बोलताय का? म्हणजे जे देवाचं राज्य या पृथ्वीवरती स्थापित होणार आहे, तर सिच्युएशन अशी असणार आहे की सिंह आणि मेंढरू संघ खेळतील. आणि लिहिलंय दोघं बी घास खातील. आता सिंह घास घास काय खातं, मेंढरू घास खातो, बैल घास खातो, परंतु जे मांसाहारी आहे ते मांस खातात. परंतु ज्यावेळेस देवाचं राज्य स्थापित होणार आहे, त्यावेळेस सिंह बी घास खाईल. मग मला सांगा, नोहाच्या तारूमध्ये काय झालं?
नोआच्या तारूमध्ये नोह कोणताच प्राणी मारून सिंहाला देऊ शकत नव्हता. इतके दिवस त्याला भुकत देऊ शकत नव्हता, म्हणजे सिंह बी तिथं घास खात होता. आमेन बोलताय का? म्हणजे नोआच्या तारूमध्ये मी देवाचं राज्य आलेलं होतं, हे समोर समोर नोहाने बघितलं. माझ्या बरोबर आहात का तुम्ही? जर नोहाने डोळ्याने बघितलं तर एंटा मेसेज त्याच्याकडे आलेला आहे, तुम्ही बी डोळ्याने बघणार. एंटा मेसेज तुमच्याकडे आलाय की नाही? मग तुम्ही बी बघणार या पृथ्वीवरती की ज्या प्रभूचं राज्य येणार, तुम्ही बी बघणार. अरे सिंह बी घास खातोय, अरे हे तो काही बघितलं नाही मी याच्यात. त्यावेळी समजायचं देवाचं राज्य आलं पृथ्वीवरती. म्हणजे आज काही बी म्हणू दे लोक, देवाचं राज्य आलंय या पृथ्वीवरती, ख्रिस्त आलेला आहे, ती वेगळी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस देवाचं राज्य येईल तर त्यावेळेस जे सर्व काही तुम्हाला दिसतात ना प्राणी संग्रहालय, हे सर्व खुले होतील. आम्ही बोलताय का? सर्व खुले आम जीवन जगतील. ज्यांनी पोपट आपल्या घरामध्ये ठेवला ना, तो बी खुला होऊन जाईल. आम्ही बोलताय का? कारण की पोपटाला तुम्हाला काहीतरी ठेवायची गरज नाही, तुम्ही बोलवता तुमच्याकडे येईल, कारण की देवाचं राज्य आलेलं आहे. त्यावेळेस हे सर्व दारूचे दुकानं बंद होतील, थिएटर बंद होईल, त्यावेळेस फक्त माझ्या प्रभूचं राज्य या ठिकाणी असेल. आता या सर्वांची समज कोणाकडे आहे? या सर्व गोष्टीची समज देवाने तुम्हाला दिलेली आहे की एक दिवस असं काम पृथ्वीवरती होणार आहे. आणि मग आता तुमची हालचाल कशी असावी? हालचाल तीच की जशी नोहाची होती, की आता संदेश मिळालाय तर प्रभू जसं तू बोलला तसं मला करायचं आहे. आता तारूमध्ये ज्यावेळेस प्रभूचं राज्य आलंय, स्थापित झालेलं आहे, आता तिथून पुढे हालचाल कशी होते बघा. ज्यावेळेस नूह त्या तारूमध्ये बसलेला आहे आणि त्याचे एक कुटुंब बी आहे त्या तारूमध्ये बसलेलं आहे. आता मला सांगा, त्यावेळेस त्यांना काय करायचं आहे? त्यांना ना भाजी विकत आणायची आहे, त्यांना ना कुठं मार्केटला जायचंय, ना त्यांना कपडे शॉपिंग करायला जायचंय. त्या तारूमध्ये प्रभूने सगळं ऑलरेडी ठेवलेलं आहे. आमेन बोलतोय. म्हणजे देवाचं राज्यच असं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला काहीच मेहनत करायची गरज नाही, देवाने सर्व प्रयोजन करून ठेवलेलं असणार आहे. जसं की पहिला आदम वाटिकेमध्ये होते तसंच राज्य देवाने तारूमध्ये आणले. आता तसंच ते राज्य दृष्टांत रूपी तुम्हाला दिसतंय, परंतु एक दिवस हवायातमध्ये ते या पृथ्वीवरती येणार आहे. आपल्यासाठी हे सर्व दाखले आहेत, दृष्टांत तुम्हाला दिसतात, घडलेल्या घटना दृष्टांत समजा. परंतु एक दिवस या पृथ्वीवरती तसंच राज्य पृथ्वीवरती प्रभूचं येणार आहे. ज्याला समज आहे त्याने आमेन बोला. तुम्ही विश्वास करता की प्रभूचं राज्य येणार आहे? मग चिंता सोडून द्या. आम्ही काय खाऊ काय पिऊ, प्रभूसाठी जीवन जगा. मामाने साक्ष दिली, म्हटले आता इथून पुढे आता आपलं जीवन प्रभूसाठी जगायचं. म्हटले मेलेलं मला प्रभूने वाचवलं ना, आता इथून पुढे फक्त दाखवायचं नाही मी किती प्रार्थना करतो, मी किती बायबल वाचतो, जीवन बायबल जगायचं. बोलण्याने मी म्हटलं प्रभू यांच्या समोर मी कमी पडलो. म्हणजे दाखवायचं नाही कोणाला, परंतु जीवन असं जगायचं आहे, जिवंत बायबल मी जाऊन जगत आहे, देवासाठी समर्पित जीवन. ब्रदर, ही समज अतिरिक्त कोणाला नाही, परंतु प्रभू येशू म्हणतो ही समज तुम्हाला दिलेली आहे. आज मी तुम्हाला सांगतो समज तुम्हाला दिली. हे तुम्हाला समजत आहे की देवाचं राज्य येणार आहे, प्रभू येणार आहे, रॅप्चर होणार आहे, याची समज देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. जर समज दिली आहे तर त्यानुसार तुमची हालचाल सुरू करा. आम्ही बोलताय बघा, एखादा व्यक्ती तुम्हाला सांगतो की आता काहीतरी योजना घेऊन येतो, तुमच्या जीवनाविषयीची योजना. म्हणजे तुम्ही मेले तर मग तुमच्या मागच्यांना काही भेटेल, त्याच्यासाठी काही योजना आहे, इन्शुरन्स आहे की नाही. त्याची ऍड कशी आहे माहिती आहे का? जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. म्हणजे माणूस एकदम जिंदगी के साथ भी बाद भी, मग तो थोडासा अट्रॅक्ट होतो त्या गोष्टीकडे. परंतु तो विसरून गेला की बाद कस काय, जिंदगी के साथ ठीक आहे, बाद में कस काय, मेल्यानंतर मी चिंता नाही. योजना मला योजना तीच जी प्रभूने माझ्यासाठी ठेवलेली बादची योजना आहे ना, त्याची समज तुम्हाला मिळाली पाहिजे. आम्ही बोलताय का? म्हणजे तुम्हाला आपण कस्टमर आहोत ना, मग ते आपल्याला कसं जाळ्यामध्ये फसवायचं आहे तर ते बरोबर ऍड करून आपल्या समोर येतात. तुम्हाला असा फायदा, तुमचं नुकसान नाही दाखवणार, सगळं तुमचा फायदा दाखवतील. इतके पैसे नाही, इतके मिळतील, इतके टाका, इतके मिळतील. बोला ऍक्च्युली परंतु त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. आम्ही बोलताय बिगर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, मला सांगा तुम्हाला कोण देईल का? काही नाही ना. जसं शारीरिक आहे तसं आध्यात्मिक आहे. करा, इन्व्हेस्ट करा, स्वर्गाचं राज्य तुम्हाला मिळणार. मग काय करायचं आहे? बायबल सांगते हर्षाने पेरणी कर, अश्रू
नेत्राने तू पेरणी कर म्हणजे हर्षाने कापणी करशील. आसुरी कशी पेरणी करायची? प्रभू नाहीये माझ्याकडे, प्रभू एवढंच आहे प्रभू, तरी मी तुला देतोय, रडून रडून देतोय प्रभू, तरी हर्षाने तू कापणी करणार. प्रभू देऊ का नको, देऊ का नको, एवढंच पेमेंट झालं, याच्यातून कसं देऊ प्रभू, माझं होईल का नाही प्रभू, माझं भागत का नाही प्रभू. अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करा, हर्षाने कापणी करतात. मनुष्य स्वतःच्या विचारामध्ये फसून जातो आणि देवाचं वचन टाळून देतो. म्हणजे कसं त्याचे विचार कसे तर माहितीये का, आता कसं होईल प्रभू, आता 10,000 मिळाले, मग 1000 रुपये दर्शन द्यायचं प्रभू, आणि मग कसं, मग ते तर काहीतरी झालं असतं घरामध्ये. हा शैतान आपल्या मनामध्ये विचार टाकतो, जे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे ते घेऊ देत नाही. मला काय समजते का? समज तुम्हाला मिळाली पाहिजे की वचन जे सांगितलंय त्याच्या विरुद्ध जर गोष्टी उठत आहेत त्याला पाळा, देवाचं वचन पाळायला सुरुवात करा. बायबल काय सांगते मलाकीच्या पुस्तकामध्ये, आकाश कपाटे उघडून पुरणार नाहीत का आशीर्वाद मी तुला देईन. म्हणजे न दिसणार आशीर्वाद. हालेलुया. आकाशाच्या कपाटे आपल्याला दिसतात का? नाही दिसत. ती धनसंपत्ती आपल्याला दिसत नाही, परंतु झोपेत ती मिळणारी असते. आमेन बोलतात. पण त्याच्या बरोबर देव दुःख देत नाही, आनंदच आनंद असतो. या धनसंपत्ती बरोबर दुःख आहे बरं. ही धनसंपत्ती जितकी तुम्ही कमवा, असं वाटेल की आता घराला कुलूप लावलंय का नाही, आलोय फिरायला, परंतु घरात तर पैसे नाही. या संपत्ती बरोबर दुःख आहे. आमेन बोलतात. कधी कधी इन्व्हेस्टमेंट केले, राव मी तिकडे पैसे भरले पण भेटते का नाही, हा दुःख चालूच आहे. केलंय आपण काही ना काही करून ठेवलं, परंतु परत भेटन का नाही भेटन याची मी विचार, म्हणजे दुःखच आहे का नाही आहे. माझ्या बरोबर आहात का? मी हे म्हणत नाही की तुम्ही काही करू नका. जोपर्यंत पृथ्वीवरती आहात तुम्हाला जे योजना राबवायच्या राबवा, परंतु त्याबरोबर स्वर्गीय राज्याची योजना बी राबवा. आम्ही बोलताय का? नाही तर म्हणतो पास्टर म्हणते सुरज नाही खोलायचं, येत नाही खोलायचं, ते नाही खोलायचं ना. आता आलो हॉस्पिटलमध्ये, पास्टर द्या पैसे. तुम्ही तर म्हणले ते काय खोला, परंतु त्याबरोबर हे बी खोला ना. आम्ही बोलताय का? त्याची समज तुम्हाला असू द्या. याची समज जशी मिळाली ना की याच्या बरोबर बेनिफिट काय आहे, फायदा काय आहे आपला, तसं याचं बी समजू द्या की याचा फायदा काय आहे देवाचं वचन पाळण्याचा. आकाश कपाटे उघडून पूर्ण आशीर्वाद मी तुला देईन. आम्ही बोलताय का? ज्यावेळेस नितीन ब्रदर नवीन जुटले होते ते हेच बोलायचे, आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देईन. ते बोलायचे प्रार्थनेमध्ये. पुरणार नाही प्रभू इतका आशीर्वाद मी देईन. त्यांच्या मनामध्ये ते ठाम होतं, देवाने दिलं त्यांना. आम्ही बोलतोय अहो भरपुरीने प्रभू देणार आहे, फक्त वचनाचं पालन करा, काहीच कमी पडू देणार नाही. एक काळ होता वॉचमॅन की करीत होते, जॉब नव्हता, प्रभूने जॉब दिला, त्याच्यामध्ये प्रभूने आशीर्वाद थोड्यामध्ये देत राहिले, परंतु प्रभूने आशीर्वाद नाही तर प्रभू मी टीचर आहे, कसं काय वॉचमॅनचं काम करून करा, आहे ते करा, प्रभू त्याच्यामध्ये तुम्हाला फलवंत करेल. लास्ट नाही कशाला. प्रभूने जीवन दिलेलं आहे, प्रभूसाठी अर्पण करा, जगा, स्तुती करा, आराधना करा. हाय त्या परिस्थितीमध्ये प्रभू धन्यवाद. इब्री लोकासपत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना घालायला कपडे नव्हते, त्यांनी मेंढराचे कातडे ओढून ते जंगलामध्ये माया फिरत होते, खायला अन्न नव्हते, प्यायला पाणी नव्हते, परंतु विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहिले. इब्री लोकासपत्र 11 अध्याय घरी गेल्यानंतर वाचा, त्यांचा विश्वास काय होता. त्यांना समज मिळाली होती, जरी माझं जीवन झोपडीमध्ये आहे, जरी जंगलामध्ये वितरण करत आहे, घालायला कपडे नाही आहे, प्रभू नग्न फिरत आहे, परंतु एक दिवस स्वर्गीय राज्य मला मिळणार आहे. 11 अध्याय पूर्ण विश्वासावरती आधारित आहे. ते कसे जीवन जगले आज आपल्यासाठी तो किस्सा आहे. आम्ही बोलताय का? आज मी तर तुमच्या समोर मीटिंग करून उभा आहे, सुचे कपडे घालून उभा आहे, परंतु त्यावेळेच्या पालकांकडे तुम्ही लक्ष लावा. पेत्राकडे काय होतं, अंगातून बदबू येत होती. योहान जंगलामध्ये फिरणारा होता, कोणी त्याला पालक म्हणून त्याला ग्रहण करू शकत नव्हता, टिड्डी खाणारा होता, मध माशी खाणारा व्यक्ती योहान. कसं जीवन असणार आहे, पण तो मेसेज कसा होता माहिती का? फळ द्या नाही तर कुऱ्हाडी झाडाशी लावलेली आहे. आणि चर्च मध्ये पास्टर काय म्हणतो, देव आशीर्वादित करेल, देव धन संपत्ती देईल. आणि योहान जंगलामधून म्हणत होता, फळ द्या नाही तर कुऱ्हाडी मुळाशी लावलेली आहे. आम्ही बोलताय का? हाच आहे काय मेसेज. फळ द्या नाही तर कुऱ्हाडी मुळाशी लावलेली आहे. शेतकऱ्यांनी जमीन अशीच ठेवलेली नाहीये की तुम्ही त्याच्यामध्ये कोणतंही झाड लावा त्यांनी फळ देऊ नये. शेतकरी हे आशाने झाड लावतो की त्याला फळ मिळावं. जमीन देवाचं राज्य आहे, बी तुम्ही आणि मी आहोत. उगून या, फळवंत व्हा, देवाच्या राज्यासाठी मरा, कारण की हे राज्य परमेश्वराचं आहे.
समज तुम्हाला मिळते का? स्वर्गीय राज्याची समज देवाने तुम्हाला दिलेली आहे. जगा तर प्रभूसाठी. म्हणून बायबल मध्ये दिलेलं आहे. पहिलं कोरिंथीकारास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 9 वचनामध्ये. पहिलं कोरिंथ 2रा अध्याय 9 वचन. परंतु जसे लिहिले आहे की जसे लिहिले आहे की या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करण्यासाठी तयार केल्या आहेत. आपल्यावर प्रीती करण्यासाठी तयार केल्या. त्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या नाही, डोळ्याने पाहिलं नाही, व कानाने ऐकल्या नाही, कानाने ऐकलं नाही, व माणसाच्या हृदयात त्या शिरल्या नाही. माणसाच्या हृदयात शिरले नाही. त्याप्रमाणे हे झाले. त्याप्रमाणे हे झाले. हालेलुया. म्हणजे डोळ्याने बघितले नाही, कानाने ऐकले नाही, हृदयात कधी शिरले नाही. अशा गोष्टी देवाने त्याच्यावर प्रेम करण्यासाठी निर्माण करून ठेवलेल्या आहे. मग त्याची समज तुम्हाला मिळालेली आहे का? आज आपल्याला सगळं डोळ्याने दिसतं, त्याच्यावर आपला विश्वास आहे. अरे फॉर्च्युनर कार आहे, 1 दिवस माझ्या दारात बी पाहिजे, दिसतं त्याच्यावर आशा आहे. अरे मोठी कार आहे, काय मोबाईल आलेला आहे, काय फंक्शन आहे, ते बी पाहिजे. म्हणजे दिसणाऱ्या गोष्टींवरती आशा आहे, पण तो न दिसणारा बी एक मोबाईल आहे, न दिसणारी बी एक फॉर्च्युनर कार आहे. आम्ही बोलतोय, आम्ही बोलताय का? या सर्व ज्या दृष्टांतात तुम्हाला दिसत आहेत आज पृथ्वीवरती तुमच्या नाशवर ह्या डोळ्याने, तसं अविनाशी डोळ्याने बी असं भरपूर काय आहे जे आपल्या चित्तात बसलेलं नाही, देवाने निर्माण करून ठेवलेलं आहे. आम्ही बोलताय का? म्हणून मी म्हणतोय आपली लेवल वाढवा. बोला ना. तुम्ही गुडघे इतके पाण्यात पोहताय ना, तर थोडस कमरा इतकं या, थोडं छाती इतकं या, म्हणजे आप तुम्ही पाण्याच्या तोलामध्ये चालता. आम्ही बोलताय का? मला सांगा, गुडघे इतक्या पाण्यात कोणी पोहल का? नाही पोहू शकत ना. आजचे ख्रिश्चन लोक गुडघे इतक्या पाण्यात पोहतो. म्हणजे ते दाखवतात मी पोहतोय, पण ऍक्च्युली पाय टेकलेले असतात, हात टेकले, पोहतोय. पोहत नाहीये तो, दाखवतोय पोहतो. म्हणजे दाखवतोय मी बिलीवर आहे, तो बिलीवर नाहीये, तो गुडघे इतक्याच पाण्यात आहे. आम्ही एंड टाइम मेसेज वाले ते आहेत जे डोक्याच्या वर पाणी आहे ना त्याच्यात पोहतात. आम्ही बोलताय तुमची लेवल मी वाढवतोय. तुम्ही ते आहात की जे स्वतःवरती विसंबून नाहीये, पाण्यावरती. हालेलुया. फक्त तेरतात आणि पाणी आपोआप तुम्हाला घेऊन जाते. मी नाही प्रभू, आता सर्व काही तू. नाही तर दुसरे, प्रभू मी हे करतो मग तू कर, मी हे करतो मग तू कर. नाही, सगळं प्रभू करणार आहे. आपलं जीवन त्याच्या हातात सोपून टाका, नम्रतेने झोपून टाका. प्रभू अद्भुत काम करणार आहे. याची समज तुम्हाला मिळालेली आहे काय? तुम्हाला जायचं आहे डोके इतक्या पाण्यामध्ये, ते राहा. आपलं जीवन पूर्ण प्रभूच्या हातात समर्पित करा. एक वेळ आले होते की ज्यावेळेस एली आणि अलिशा पृथ्वीवरती होते आणि लोक येऊन अलिशाला चिडवायचे, अरे तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन तर जाणार आहे, तो उच्चारला जाणार आहे. हाच मेसेज असतो मला आणि मला मिळालेला आहे. आम्ही बोलताय ना, म्हणतात हे उच्चारले जाणारे, हे उच्चारले जाणारे लोक आहेत, हे उच्चारले जाणारे लोक आहेत. चिडवतायत लोक. अलिशाला चिडवत होते, अरे स्वामीचं रॅप्चर होणार आहे, स्वामी उच्चारला जाणार आहे. पण अलिशा म्हणायचा, तो जरी उच्चारला गेला ना तरी त्याचा दुग्न अभिषेक मला मिळणार आहे. पूर्ण परफेक्टपणे त्याच्या हृदयामध्ये समज होती, मी जे काही विसमर्पित जीवन जगलेलं आहे, माझ्या 12 बैल मी कापून सर्व अर्पण करून मी याच्या मागे आलेलो आहे, त्याचं प्रतिफळ मला बी मिळणार आहे, दुग्ना मिळणार आहे. तुम्ही असंच म्हणतात ना, त्याच्या मागे चालले आणि त्याला मिळालं नाही. त्याच्या आतमध्ये ती समज होती, जे एलियाकडे आहे त्याचा दुग्न अभिषेक मला मिळणार आहे. थांबलेलं होतं त्याच्या आतमध्ये. म्हणून एलिया म्हणायचा, अरे मी गिलगालला चाललो. अलिशा म्हणायचा, मी सोडणार नाही. अरे मी प्रभू बेतेलला चाललो, तुला मी सोडणार नाही. का असं तो म्हणत होता? कारण की त्याला समजलं होतं, उच्चारला जाताना ज्यावेळेस मी बघणार तर दुग्न अभिषेक मला मिळणार आहे. आम्ही बोलताय का? याची समज त्याला मिळालेली होती. आज मी तुम्हाला सांगतोय, रॅप्चर होणार आहे याची समज तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. लोक चिडवत आहेत की रॅप्चर होणार आहे, रॅप्चर होणार. आलिशाचं तेच चालू होतं. लोक त्याला चिडवायचे, स्वामीचं रॅप्चर होणार आहे आणि स्वामी उच्चारला जाणार आहे. हे म्हणायचं, शांत बसा. तुम्ही बी काय म्हणायचं? शांत बसा, जे होणार आहे ते होणार आहे. आम्ही बोलतो, ते जरी मजा करत असले तरी जे व्हायचंय ते होणार आहे. आज तुम्ही त्याच मेसेजचे भागी आहात, तुमचं रॅप्चर होणार आहे. अलिशाला ज्यावेळी दुग्न अभिषेक मिळाला, तुम्हाला माहिती आहे का, तो पहिला यर्दन नदीपाशी आला. कारण की तो यर्दन नदी पार करून गेला होता. आता पुन्हा शिष्यांकडे यायचंय, तर पुन्हा यर्दन नदीपाशी आला आणि तो काय म्हटला माहितीये का?
माझ्या स्वामीचा प्रभू कुठं आहे? चादर उचलली तिने यर्दन नदीवर आपटली, यर्दन नदी दुभागली. आणि त्याच्या पलीकडे शिष्य लोक होते, त्यांनी बघितलं आणि म्हटले, अरे एलियाचा दुग्न अभिषेक आलिशाला मिळालेला आहे. आता थट्टा मस्तरी बंद. आमेन बोलते. आता म्हटले एलिया तर गेला, त्याचा आत्मा आलिशावरती येऊन थांबलेला आहे. आता मी सांगतो एलिया तर गेलाय, परंतु त्याचा आत्मा मंडळीमध्ये येऊन काम करत आहे. आमेन बोला ना. एलिया कोण? यावेळेचा संदेशता गेलाय, आता त्याचा दुग्न अभिषेक काम करत आहे. तर या पृथ्वीवरती त्याच्या आत्म्याचं काम चालू आहे का? कारण की त्याला वधू निर्माण करायचे आहे, अंश अंश बदलून त्याला तयार करायचं आहे. हा मेसेजच आत्मा आणि जीवन आहे. ज्यावेळेस तुम्हाला मिळालाय, तुम्हाला जीवन मिळालेलं आहे. आता पुढे काय होणार आहे याची भीती सोडून द्या. योहानाकडे ज्यावेळेस योहानच्या वर्तमानामध्ये लाजर मेला आणि लाजर मेल्यानंतर सगळं रडत होते आणि प्रभूला मेसेज मिळाला लाजर मेला. माहिती ना सर्वांना? लाजर मेला, मेसेज मिळाला लाजर मेला. आता शिष्य आणि येशूची वार्तालाप चालली. येशू म्हणतो चला आपण आता त्याला उठवूया. आता बघा सुंदर आहे. योहानशी बोलतो म्हणून 11 अध्यायामध्ये आणि 11 आणि 12 सुंदर. मी समज विषयी बोलत आहे की समज कोणाला कशी आहे. तो या गोष्टी बोलला, तो या गोष्टी बोलला आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर सर्वांनी काढलं का? योहानशी वर्तमान 11 अध्याय वाचा. तो या गोष्टी बोलला आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी त्याला झोपेतून जागे करावे म्हणून जातो. तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, हे प्रभू, तो झोपी गेला असेल तर तो बरा होईल. येशू तर त्याच्या मरणाविषयी बोलला, परंतु झोपेच्या विसाव्याविषयी हा बोलत आहे असे त्यांना वाटले. तेव्हा येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे. लाजर मेला. आता 16 वचन. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यास म्हणाला, आपणही त्याच्या बरोबर मरायला जाऊया. आपण मी मारायला जाऊ. तेव्हा मी आला मग आपण मी मारायला जाऊ. समज बघा कशी. प्रभू म्हणतोय तो झोपलाय आणि शिष्यांना विश्वासच नाही, समजच नाहीये की प्रभू काय काम करणार आहे. परंतु थोमा म्हणतोय की अरे तो मेलाय का प्रभू, चला मग आपण बी मारायला जाऊ त्याच्या बरोबर. परंतु काम काय होणार आहे याची समज शिष्यांना बी नव्हती. आणि पुढे काय दिले? मग येशू आल्यावर असे आढळून आले की त्याला कपडे ठेवून 4 दिवस झाले आहेत. बेथानी तर यरुशलेमेजवळ सुमारे पाऊण कोसावर होती. आणि मार्था व मरिया यांच्या भावाविषयी त्यांची सांत्वन करावे म्हणून यहुद्यातले पुष्कळ लोक त्यांच्याकडे आले होते. पुष्कळ लोक आलेले होते. तेव्हा येशू येत आहे हे ऐकताच मार्था जाऊन त्याला भेटली, परंतु मरिया घरात बसून राहिली. मग मार्था येशूला म्हणाली, हे प्रभू, तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल. हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, शेवटच्या दिवशी पुनरुत्थानात तो पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. तो मेला तरी जगेल. आयाम येशूचा आयाम उंचावरती खाली आहे. पुनरुत्थान आणि जीवन जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो मेला असला तरी तो उठेल. म्हणजे प्रभू आता दाखवत आहे की पुनरुत्थान आणि जीवन तुमच्या जवळ आलेलं आहे. परंतु ज्या समज होती त्यांनी समजले. आता होतंय काय? लाजराच्या कबरीजवळ येशू जातो आणि आवाज देतो, लाजरा बाहेर ये. काय आवाज दिला? बायबल मध्ये असं दिलेलं आहे, पट्ट्यांनी बांधलेला लाजर असा तो कबरीतून बाहेर आला चलत चलत. आमेन बोलताय. म्हणजे देवाच्या आवाजाने मेलेले बी उठतात याची समज घेऊन ऐका. ते काहीतरी फक्त वाचताय परंतु घडलेल्या घटनांवरती थोडा विश्वास ठेवा. तसं जर घडलंय तर एक वेळेस निश्चित तसं घडणार आहे. म्हणून प्रभू म्हटला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. म्हणून प्रभू एक ठिकाणी पौल म्हणतो की ते मेलेल्यांच्या पुढे आपण कधी जाणार नाही,
पहिले जे मेलेले आहेत ते ख्रिस्तामध्ये उठतील आणि आपण जे जिवंत आहे ते बदलले जाऊ. म्हणजे मेलेल्यांच्या पुढे आपण जाणार नाही याचा अर्थ काय, पहिले मेले ते ख्रिस्तात उठतील आणि नंतर आपण जे जिवंत ते बदलले जाऊ. म्हणजे सांगायचे काय, जे घडलंय ना, पहिलं लाजर जर मेलेल्यातून प्रभूने त्याला उठवलंय ना, तर निश्चितच तुम्हाला आणि मला बी उठवणार आहे. प्रत्येकाला आवाज देऊन तो उठवणार. माझ्या बरोबर आहात का? काय याची समज तुम्हाला आहे? आमेन बोला. कारण की एक दिवस तुम्ही उठणार आहात. जरी या देह मरण हा देहामध्ये तुम्ही मेला, परंतु तुम्ही अविनाशी शरीरामध्ये उठणार आहात. त्या वेगळा देह तुम्हाला प्रभू देणार आहे. म्हणून एक वेळेस याईरच्या घरी प्रभू याईर येशूकडे येतो आणि म्हणतो माझी मुलगी मरणार आहे. आणि त्याच्याच मध्ये एक स्त्री ती रक्तस्राव स्त्री, ती जाऊन आरोग्य प्राप्त करून घेते. तेवढ्यात एक जण येतो याईरचा दास आणि म्हणतो तुझी पुत्री मेली. येशू तेवढ्यात ऐकतो, म्हणतो तू मेली नाही, जिवंत आहे. आणि ज्यावेळेस येशू घरी जातो आणि येशू घरी गेल्यानंतर मला वाटतं लूकवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 21 का 22 वचन बघा. त्या ठिकाणी येशू काय म्हणतो, ती मेलेली नाही, ती झोपली आहे. लूक 8वा अध्याय मध्ये असं तुम्हाला सांगितलं. लूक 8वा अध्याय आणि 49 सॉरी नाही एकच वचन माझा 52 वचन. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते. सर्व तिच्यासाठी रडत शोक करत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही तर झोपेत आहे. ती मेली नाही पण कशी आहे? झोपेत आहे. परंतु ह्या लोकांना सर्वांना माहिती ती मेलेली आहे. आता ती झोपेत आहे असं म्हणताच लोक हसायला लागले. तरी ती मेलीच आहे जाणून ते त्याला हसू लागले. ते हसू लागले. म्हणजे लोकांचं बघा ना, एक काळ ते रडतायत आणि लगेच शेण आला हसायला लागले. विलाप करतायत की बाबा ती मेली आहे म्हणून, आणि शुभ संदेश आला की ती जिवंत आहे म्हणजे झोपलेली आहे, हसायला लागले. तुम्हाला समजतंय का सिच्युएशन कशी घडली आहे? विलाप चालू आहे आणि संदेश काय आला? मेली नाहीये, झोपलेली आहे. मग लोक सगळे हसायला लागले. येशू दोन्ही तरफकडे लोकांचा स्वभाव बघा ना, हसायचे रडतात. रडायचं का? जे तिच्या जवळच होते ते खरं रडत असते, परंतु जे फक्त आले होते ना पाहुणे म्हणून, चांगला होता ना, घरी यायचा ना, लय भारी जेवण घेऊन यायचा ना, मग नंतर लगेच काळाला जीवन देत हसायला लागले. प्रभू आता पुढे लिहिलंय प्रभूने काय केलं बघा. मग त्याने तिच्या हाताला धरून मुली उठ असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली. मग तिला खावयास द्यावे म्हणून त्याने, म्हणजे प्रभूने तिचा हात धरला आणि तिला उठवले. बायबल मध्ये असं लिहिलंय, तिचा आत्मा परत तिच्यात आला. समजतंय का? जीवन घेणं त्याच्या हातात आहे, देणं बी त्याच्या हातात आहे, असं प्रभू आपल्याला मिळालेलं. त्याची समज तुम्हाला आहे का? कारण की तोच सृष्टीकर्ता आहे. जीवन घ्यायचा अधिकार बी आहे, द्यायचा अधिकार बी आहे. तोच तर परमेश्वर आहे. मनुष्याकडे नाही. मनुष्य नावाने करू शकतो, परंतु देव खुद करू शकतो. त्याला फक्त आज्ञा करावी लागते. आपल्याला आज्ञा नाही करता येत, आपल्याला विनंती करावी लागते. समज आपल्या प्रार्थनेत विनंती असते, त्याच्या प्रार्थनेमध्ये हुकूम आहे. आमेन बोलताय का? उठ, उठतो. लाजरा बाहेर आहे, बाहेर येतो. तो परमेश्वर आहे. परंतु आज हे मनुष्याला समजलं नाही. याची समज पुढे आहे बघा. लूकवर्तमान त्याचा 10वा अध्याय 21 आणि 22 वचन. काय समज आहे बघा. लूक 10वा अध्याय 21 आणि 22 वचन. त्यात गटकेस तो पवित्र आत्मेत हर्षित होऊन बोलला, हे बापा, आकाशांच्या पृथ्वीचा प्रभू, मी तुझी उपकारस्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व तर्कवान यांच्यापासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केला आहे. हो बापा, कारण असेच तुझ्या दृष्टीने संतोषकारक झाले. माझ्या बापाने सर्व गोष्टी माझ्या हाती सोपवून दिल्या आहेत. आणि पुत्र कोण आहे बापा वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि बाप कोण आहे पुत्र वाचून. कोणीही दावा करतोय ना, विश्वासच ठेवू नका की तो सांगतोय बाप कोण आहे पुत्र कोण आहे. याची समज फक्त कोणाला आहे? बाप कोण आहे ते पुत्राला माहिती आहे, पुत्र कोण आहे ते बापाला माहिती आहे.
आणि आज त्याच्यावरती माणसाचं तर्क चाललेलं आहे. बाप वर बसलाय अरे पुत्र ज्याच्यावर प्रगट करेल ना त्यालाच प्रगट होईल बाप कोण आहे. अरे ज्याला समज मिळालेली आहे बाप कोण आहे त्याला प्रगट केलेला आहे, पुत्र आलेला आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. पण तो ज्याला समज आहे ते आशीर्वादित आहे. धन्य आहे तुमचे कान की जे ऐकत आहेत, धन्य आहे तुमचे डोळे की जे बघत आहेत. पुष्कळ भविष्यवक्तांनी बघायचा प्रयत्न केला, बघू शकले नाही. आमेन बोला चर्च. कारण ते सौभाग्य देवाने तुम्हाला दिलेले आहे, ते सौभाग्य देवाने तुम्हाला दिलेले आहे. पुत्राला कोणी ओळखत नाही, पित्याला कोणी ओळखत नाही. पुत्र त्याच्यावरती प्रगट करतो त्यालाच ते प्रगट होते. मी विश्वास ठेवतो पुत्राने माझ्यावरती प्रगट केले, बाप पुत्र बनून आला आणि तोच पुत्र आज आत्म्यामध्ये काम करत आहे. हे प्रगटीकरण आहे जे आज तुम्हाला मिळालेलं आहे. समज ज्याच्याकडे आहे आज तो आशीर्वादित आहे. म्हणून शिष्य म्हटले दृष्टांतात का बोलतो प्रभू, उघडपणे सांगा प्रभू. प्रभू म्हटला एजियाने सांगितलेली भविष्यवाणी आहे ती आज पूर्ण होत आहे. बघतील परंतु ते विश्वास ठेवणार नाही, ऐकतील त्यांना समजणार नाही. धन्य तुमचे कान की जे ऐकत आहेत, धन्य तुमचे डोळे की जे आज ते बघत आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया. प्रभूची स्तुती करूया, थोडंसं ऐकूया. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊ. ख्वाबों की तरह उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर करके मैं पाऊंगा. ख्वाबों की तरह उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर करके मैं पाऊंगा. तेरी महिमा कर करके मैं पाऊंगा. आराधना
यीशु तेरी तेरे सीने से लगकर दुनिया भूल जाऊंगा, तेरी महिमा के लगने मैं सदा ही गाऊंगा। वो तेरे सीने से लगकर दुनिया भूल जाऊंगा, तेरी महिमा के लगने मैं सदा ही गाऊंगा। प्रभू ही समज तो दाऊदाला दिली होती आणि म्हणून दाऊद म्हणतो त्याची स्तुती मी निरंतर करेन, त्याचे उपकार आठवून आठवून त्याच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देत राहील। ही समज तू इजाकाला दिली होती प्रभू, तू सायंकाळच्या वेळी प्रभू मनन करण्यासाठी जायचं प्रभू। ही समज तू त्या दास भक्तांना दिली होती की त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे तुला समर्पित करून टाकले प्रभू, की फक्त जगायचं माझ्यासाठी जे करायचं प्रभू ते प्रत्येक काम तुझे दास व्हायचे होते करत होते प्रभू। त्यावेळी त्यांना ती समज मिळाली होती। आज ती समज प्रभू आम्हा प्रत्येकाला मिळू दे की जगणं मला ख्रिस्त आणि मरणं मला लाभ आहे। स्वर्गीय राज्याची समज प्रभू आम्हाला मिळू दे, जे डोळ्याने बघितलं नाही असं राज्य प्रभू एक वेळी आम्हाला मिळणार आहे। प्रत्येक भाऊ बहिणींना आशीर्वादित कर प्रभू, प्रत्येकाची चिंता काळजी तू वाहणारा प्रभू आहे। अनाथांचा